काय परवा करायचा आहे, मी माझा जीव हस्त देण्यासाठी तयार आहे. इतके दिवस नावी म्हणून जगत आलोय, पण मरताना एक दिवस राजा म्हणून मरेन. त्यामुळे राजासमोर जीवाची पर्वा करणार नाही. अशा वेळी राजांसमोर उभा केला तर राजांसारखेच कपडे, राजांसारखाच पोशाख, राजांसारखा जिरटोप गाठला. राजांसमोर उभा केला. राजे म्हणाले, कोण माझ्यासारखा दिसताना माझा आम चक्कल. राजे यांचं नाव आहे शिवा, नाही म्हणजे शिवा काशीद. सिद्धी सैन्याला कुठे माहित आहेत हे राजे आहेत, ते शिवा काशीद आहेत. ते आता तुमचंच प्रतिरूप घेऊन हे सिद्धीजवळच्या कब्जामध्ये आपण यांना पाठवतो. शिवा तर सिद्धीजवळच्या कब्जामध्ये आपण यांनाच पाठवत आहोत तुमचं प्रतिरूप घेऊन. राजे म्हणतात, शिवा तुम्ही दिसतात माझ्यासारखं, पण तुम्हाला माहितीये का तुम्ही दुश्मन चालला, तिथून जिवंत परत सुटका नाही. सिद्धी तुम्हाला तिकडे मारून टाकेल, तोडून टाकेल, पण जिवंत सोडणार नाही. तुमच्या घरच्या लोकांना उत्तर काय देऊ आणि माझ्याकडून तुम्हाला काय हवंय? जागा, जमीन, सोनं, वतनदारी, पैसा अडका. राज मला यातलं काहीच नको आहे. मी कोणत्यासाठी गोष्टीसाठी तयार न झालाय. माझा जीव गेला ते चालेल. राजे म्हणतात, शिवा तुला काहीच नको आहे, पण सांग मला एका गोष्टीचं उत्तर दे. जिथं माझा जीव जाणार आहे, आम्ही 4.25 ते 8.25 महिने गडावरती अडकलोय आणि तुला मरण दिसतं शिवा, तरी तुम्ही ते मरण पत्करायला चाललात कशासाठी? राजाने त्याने उत्तर दिलं, राज मी लहान तोंडी मोठा घास घेतोय. राज मी दिसतोय तुमसारखा, पण जन्मात त्यांच्याकडे शिवाजी राजे नाव घेऊन जन्माला नाही, पण मरताना त्यांच्याकडे शिवाजी राजे नाव घेऊन मरू शकतो. मग डमी शिवाजी का असेना, मला 100 दिवसात राजाहून नाही जगायचं आहे. मला 100 दिवसात राजांना जगायचं आहे. मला एक दिवसात राजाहून मिळत चालेल. हीच माझ्यासाठी मोठी संधी आहे. मी मिळलो तर माझा इतिहास 1000 साल चालत राहील, पण हजारो मावळ्यांचं जीव वाचवणं गरजेचं आहे. राजे तुम्हाला आणि गडावरून सुरक्षित बाहेर पडणं गरजेचं आहे. हिंदी सोडायला तुमच्या राजाची गरज आहे. त्यामुळे राजा तुम्ही गडावरून बाहेर पडण्याची तयारी करा. मी सिद्धीगड माझा वेळ करतो. अशा राजांनी त्यांना शाबासकी दिली आणि त्या शिवा म्हणतात, राजा तुमचा कपडा अंगावर त्या स्त्री शिवा नाही मिळाला. त्या त्यांना पालखीत बसून पणागडाचा फेरफटका मारण्यासाठी पाठवलं. आपले सुद्धा मावळे ओळखू शकत नाहीत. राजाला शिवा काचीरांना सलाम करू आले. जे आपलं सैन्य ओळखू शकत नाही, रोजचे बघणारे सैन्य सिद्धी सैन्य काय वागणार आहे. ठरल्याप्रमाणे गडाच्या पायथ्याशी पाठवण्याचा निर्णय झाला आणि 12 जुलै 1660 शिवा काशीद गडाच्या पायथ्याशी जातील. त्यांना ट्रेनिंग दिला. ते राजे चालतात कसं, बोलतात कसं, आणि 11 जुलैच्या रात्री हजाराची फौज राजाने जंगलाच्या वाटेने पुढे पाठवली आणि गडावरती मोजकं सैन्य ठेवलं. रायजी बांधल, कुयाजी बांधल, बाजी देशपांडे, फुलाजी देशपांडे आणि 50 ते 60 सैन्य, जे महत्वाचं सैन्य शिवा काशीद. आणि गडावरून 12 जुलै 1660 सायंकाळच्या वेळी 2 पालख्या गडावरून बाहेर पडतात. एका पालखीत राजे, दुसऱ्या पालखीत शिवा काशीद. तुम्ही जिकडून गडावरती एंट्री केली तो गडाचा मेन गेट 4 दरवाजा, त्या मार्गे पालखी वाजत गडाच्या पायथ्याशी गेली शिवा काशीदांची. सिद्धी सैन्याला वाटलं आता राजा आपल्या कब्जात येतील. सिद्धीने आधीच निरोप दिला असतो. राजांना पर्याय असतो राजे केव्हाचे बाहेर पडले असते. एवढे 4.25 महिने वेड्यामध्ये अडकले नसते आणि राजांना पर्याय नाही, माझ्याकडे जावं लागणार. याबरोबर सिद्धीने आदिलच्या राजश्मीला शिवा कुछ घंटों के बाद मेरे कब्जे में होगा आणि 12 जुलै 1660 गडाच्या पायथ्याशी शिवा काशीद सायंकाळच्या वेळेत पकडले गेले. सिद्धी सैन्याला वाटलं राजे पकडले. चारी बाजूने बातमी लागली, शिवा पकड गया, शिवा पकड गया. गडाचा वेढा कमकुवत होत चालला. सैन्य गाफील होत चाललं. त्यांना वाटलं राजे पकडलेत आणि गडाचा वेढा कमकुवत झाला. सैन्य गाफील होतोय. आपल्या गुप्तचरांच्याकडून बातमी येते, और राजे गडाच्या पूर्व दिशेला शिवा काशीद पकडलेत. तुमच्या पश्चिमे साईडचा वेढा कमकुवत आहे, सैन्य गाफील आहे. या संधीचा फायदा घेऊन राजा निघा. राजाने त्याच वेळी दुसरी पालखी काढली. राजा या जंगलाच्या वाटेने बाहेर पडले. मग ती 7 पठारा ओलांडली. त्या राजे म्हणतात, पालखी सोडा आता. काळोखाची वेळ झाली, आपल्याला डोंगर दऱ्या पार करायचं, पालखी जाणं शक्य नाही. तितका वेळ पुरेसा नाही. आपल्याला जर शिवा काशीद पकडले गेले, जर एखाद्या भाषेवरून ओळखताना बोलताना पकडले गेले तर मारले गेले, आपला पाठलाग निश्चित होईल. आपल्या लांबचा पल्ला गाडायचा, पालखी जाणं शक्य नाही. राजाने त्या क्षणाला तिथे पालखी सोडली आणि सैन्यांसोबत काळोखाच्या जंगल क्रॉस करून पायी राजे आपल्या विशागडच्या रस्त्याला लागले. पण सिद्धीजवळच्या कब्जामध्ये शिवा काशीद अडकले गेले. सिद्धी हसू लागला, शिवा पकडेगा, शिवा पकडेगा. काही वेळा तिकडे अफजलखानाचा मुलगा फाजलखान येतो, काही वेळा शिवा काशीद असतो. तर सिद्धीला कळायला तयार नाही. हे तर शिवाजी राजे, हे काही वेळात तर माझ्या हातून मारले जातील, हे काय असतात त्याला आपण कळायला तयार नाही. पण काही वेळात अफजलखानाचा मुलगा फाजलखान त्याला, तर शिवा किधर है, शिवा किधर है, हे शिवा है, हे शिवा नहीं हो सकता, हे किसको पकड़ के लाए, मेरे को पूछ लो. शिवा को पहचान है तो शिवा दिखते कैसे और देखता कैसा है. शिवा को पहचान है तो सर के ऊपर का टोपा हटाओ. यहाँ पे नाखून है, देखो ये शहीद बनाने शिवा के सर पर गाँव किया था, और नाखून है तो डमी है, हमारे साथ दगा हुआ है. शिवा किले वरून तो भाग जाएगा. त्या शिवा काशीद पण जोराचे हसायला लागले. त्यांना कळालं माझा राजा तर केव्हाचा गडावरून बाहेर पडलाय. या फाजलखानाने मला बरं ओळखलंय. अरे फाजल्या, मी राजा नव, मी राजांसारखा दिसणारा शिवा नावी म्हणजे शिवा काशीद. तुला मारायचं मारून टाक. रागाच्या मला त्यानं तिरेच मारलं आणि राजांचा पाठला करणे सिद्धी सैन्य गडावरती आलं. पण राजा गडावरती नाहीत. राजे गेले कुठे? राजे कोकणाच्या दिशेने विशाळगडला उतरले असतील. राजांचा रातोरात पेचा चालू झाला, रातोरात पाठलाग चालू झाला. पण आपलं सैन्य 16 तास जंगलाचा प्रवास, धोधो पाऊस, गुडघाभर चिखल, कोणत्या क्षणी राजाचा जीव वाचवणं गरजेचं आहे. कारण की आपल्या डोक्यामध्ये एकच गोष्ट, राजाला सुखरूप घेऊन जाणं गरजेचं आहे. गनिम कोणत्या क्षणी पिछा करेल. मग रात्रभर 16 तास जंगलात प्रवास, धोधो पाऊस, गुडघाभर चिखल आणि जवळचे त्रास करून पहाटेच्या वेळी पांढऱ्या पाण्यात पोहोचतं आणि तिथून काही अवघ्या अंतरावरती 4 ते 5 किलोमीटर पावनखिंड लागते. त्या पावनखिंडीत पोहोचल्यानंतर आपल्या राजांपेक्षा वयाने मोठे असणारे आपले बाजीप्रभू देशपांडे
राजांना सांगतात, वडीलधारी माणूस होते बाजी देशपांडे, राजांना सांगतात अहो राज, आपल्याकडे 600 सैन्य शिल्लक आहे, मागचं सैन्य मागच आहे, शिवाकाशी केव्हाचे मारले गेले असतील, रातोरात गणिम आपला पिछा करसल, यातला 300 सैन्य घ्या, इथून 4 ते 5 पल्ल्यावरती खेळणं म्हणजे विशाळगड किल्ला लागेल, तुम्ही हा किल्ला सर करा आणि तिथून तोफेंचे मार करा, तोपर्यंत येणारा गणिम येणार शत्रूला आम्ही खिंडीत रोखून धरू. राजा ऐकायला तयार नाहीत, माझ्या भावंडांना इथे मधल्या वाट्यात सोडून कसं जाऊ बाजी आम्ही, नाही राज तुम्हाला निघावं लागेल. राजा ऐकायला तयार नाही तर बाजी सांगतात राजे लाख मेले तर चालतील, लाखांचा पोशिंदा जगात पाहिजे, तर विशाळगडच्या बुरुजावर 5 रुपयाचे बारूद नाही, बाजी या खिंडीतून कुठे जाणार नाही. आजच्या दिवशी आम्ही आमच्या राजाचा जीव वाचवू शकत नसेल, आमचा जीव काय कामाचा. राज तुमची आणि माझी शेवटची वेळ खिंडीतच, राज निघा, जगलो वाचलो तर विशाळगडाशी भेटू, आणि आज जर का मेलोत तर आमच्या मुलाबाळांना सांभाळा आमचा राजा खंबीर आहे. अशा वेळी राजाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. राज निघा आता, कोणत्या क्षणी गणित पोहोचतोय, आणि आपल्या राजांना गडाभेट केली आणि राजांना 300 सैन्य दिलं आणि बांधल सेना देऊन राजांना विशाळगडला पाठवलं गेलं, आणि 300 मावळे घेऊन बाजी देशपांडे पावनखिंडीत उभा राहतात. आपल्या मावळ्यांना सांगतात आपण आपल्या राजाला शबूत दिलाय, आज जर का आपण आपल्या राजाचा जीव वाचवू शकत नसेल, आपला जीव काय कामाचा. इथे तोडा, इथेच मारा, इथेच अडवा करा, एकेकच्या रक्ताची वाढवा, एक तुकडे एवढा पुढे खिंडीतून मागे सरू नका. आज जर आपण आपल्या राजाचा जीव वाचवू शकत नसेल, आपला जीव काय कामाचा. एखाद्या राजासाठी आपला जीव गमवलात, हर एकाचं सैन्याचं नाव या पावनखिंडीच्या दगडावरती कायमची कोर असतील. या खिंडीतून लढायचं का मरायचं तुम्ही ठरवा, आपले विद्या आपल्या ताकदीशी आहे. त्यामुळे इथेच तोडा, इथेच मारा, इथेच अडवा करा, एकेकाच्या रक्ताची वाढवा, खिंडीतून मागच सरू नका. आपल्याला आज लढायचं आहे आपल्या जातीसाठी, मातीसाठी, धर्मासाठी, स्वराज्यासाठी, राजासाठी, रयतेसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, आणि जीवाची पर्वा करू नका. आपल्या पोटामध्ये अन्न नाहीत मला माहिती आहे, पण राजाला आपण शबूत दिलाय, ही खिंड रोखली पाहिजे. राजा सुखरूप पोहोचणं गरजेचं आहे. जीव गेला तरी चालेल, पण या खिंडीतून मागं सरू नका. आपल्या एवढ्या सैन्यात धैर्य नाही, शौर्याने खिंडीमध्ये ताकदीने उभा राहतं. जीव गेला तरी चालेल, पण राजासमोर स्वतःच्या जीवाची पर्वा करणार नाही. येण्या गणिमीला तेच आडवा करायचा, खिंड रोखली पाहिजे. एवढं सैन्य ताकदीने उभं राहतं. आपल्याकडे 300 आहोत, पुढून जायचं गणिम येतोय. मोठमोठे दगडांचे साठे गोळा केले. ज्या सिद्धी सैन्य खिंडीत पोहोचला तर मोठमोठे दगडाचे आंबले चालू केले, आणि 300 आहोत, पुढून 40 गणिम येतो. रोखायचा कसा, 4 ते 5 तास लागतील राजांना पोहोचायला. खिंड रोखली पाहिजे. मोठमोठे दगडाचे आंबले चालू केले. काही वेळात दगडात थांबला संपला, खिंडीचे रस्ते बंद झाले असतात. सिद्धी सैन्य खिंडीत पोहोचलं. युद्ध चालू झालं. 1 तास, 1.5 तास, 2 तास, 2.5 तास, 3 तास, 3.5 तास, 10 ते 20 फौज आपल्या 300 सैनिक मारले. काही वेळात फुलाजी देशपांडे मारले. आणि आता बाजी देशपांडे, बाजींच्या एका हातामध्ये 15 किलो तलवार होती, दोन्ही 30 किलो तलवार होती. अंदाजे होतं 59, आणि वजन होतं 180 किलो. एवढे दिप्पाड सैन्यासमोर जायला सिद्धी सैन्य घाबरलं. 8-8 दादापासून लढणारी बाजी, यांच्या डोळ्याबिड लाल बुंडोळे. मागे लढायला बघायला तर बाजींच्या मागे सैन्य संपले तरी बाजी लढतात. बाजी खाली पडले तरी उठून मारतात. मी लढणार, माझा राजा अजून पोचलेला नाही. अंगाची चळण झाली चालेल, जीव गेला तरी चालेल, राजाला शबूत दिलाय. या खिंडीतून माग सरणार नाही. तलवारी तुटल्या तर दानपट्टे लढतात, पण मागे येऊन बघत नाही. अखेरकार राजे 5 सालामध्ये विशाळगडच्या पायथ्याशी पोहोचले. तिथे सुभेदार सुर्व्यान चिरक्यांचा वेढा आहे. हा वेढा तोडा, आपल्यातले लोक दुश्मनांना जाऊन मिळाले, तिथे वेढा टाकाय. माझे बाजी इकडे मारायला तोंड येत आहे. हा दुश्मन लोकांचा वेढा तोडा आणि तोफांचे वार करा. आपल्या बाजीना कळू दे आपण सुखरूप पोहोचले. बाजी तोफांची वाढ बसेल, मावळे तोफांची वाढ बसेल, त्यांना कळू दे आपण सुखरूप पोहोचले. बाजींच्या पोटामध्ये गोळीबार लागले. अंगावरती पूर्ण तलवारीचे गाव, अक्षर डोक्यापासून पायाच्या नकावर रक्त झाला तरी वंच दुनियात चालतात. पूर्ण शरीर रक्ताने वाहत होते. आणि इतर दिवशी ती पाण्याने वाहणारी पावनखिंड 13 जुलैला आपल्या सैनिकांच्या रक्ताने वाहत होती. आणि अखेरचा गाव बाजींच्या मुंडक्यावरती, आणि बाजी रक्तात कोसळले गेले. ज्या कोसळले त्या तिकडून तोफेंचे मारले निघतात, आणि शेवटचे तो ऐकतात बाजी उठून मारले. राजा पोचलं वाटतं. धन्य धन्य राजे, लाख मेले तर चालते, लाखांना पोषण लागला. आणि बाजींनी शेवटचा प्रणाम आणि शेवटचा मुद्रा करून आपला प्राण त्या खिंडीत सोडला. त्यांच्या आणि सैन्यांच्या रक्ताने पावन झाले. म्हणजे त्या खिंडीला नाव दिलं पावनखिंड. पूर्वीचं नाव होतं घोडखिंड. तर 12 जुलै 1660 वारता गुरुवार, आषाढी शुद्ध पौर्णिमा होती. राजांची बाकी 16 तासात गेली. आपल्या जरा 2 दिवस लागतात, म्हणून राजदंडी मार्ग म्हणतात. तर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तुम्ही आमच्या समोर सादर केला, धन्यवाद.